कोतवाली थाना क्षेत्र में रात 12:30 बजे बाइक और कार की टक्कर के बाद हुई हिंसा का मामला सामने आया है। बताया गया कि टक्कर के बाद बाइक सवार और कार चालक में विवाद हो गया। इस विवाद में एक महिला ने अपने रिश्तेदार को बुलाया और चाकू से हमला कर बाइक सवार को गंभीर रूप से जख्मी किया। जख्मी व्यक्ति को मेडिकल में भर्ती कराया गया है, जहां उनका इलाज जारी है। पुलिस ने 2 कार नंबरों की जांच के बाद एक कार चालक और महिला समेत चाकू मारने वाले आरोपी अब्दुल शोएब को गिरफ्तार किया। इससे पहले भी अब्दुल शोएब पर केस दर्ज है। कार चालक का नाम अमित झाड़े बताया गया है। बाकी आरोपी की तलाश जारी है। कोतवाली पुलिस ने मात्र 7 से 8 घंटे में इस मामले का खुलासा किया है। आगे की जांच कोतवाली पुलिस कर रही है। रात्री 12:30च्या सुमारास बाईकवरती चालले असताना बडकस चौक या ठिकाणी एका कारला डॅश लागला होता। त्या डॅशच्या कारणावरून त्या ठिकाणी बाईकवाल्यांसोबत वाद झाला आणि त्या वादाच्या पार्श्वभूमीवरून एका महिलेने फोन करून त्यांच्या नातेवाईकाला बोलवलं आणि त्या नातेवाईकाने चाकू पोटामध्ये करून एका इस्माला जखमी केला। त्याला मेडिकलमध्ये उपचारासाठी दाखल केला। त्याच्यामध्ये आम्हाला 2 गाडी नंबर मिळाले होते, 2 कार नंबर। त्या 2 कार नंबरवरून एक कार नंबर आम्ही ट्रेस केला। ट्रेस करून एक कार चालक आणि एक महिला आणि त्याच्यासोबत एक जो चाकू मारणारा इसम आहे त्यांना आम्ही तिघांना अरेस्ट केलेली आहे आणि उर्वरित पाहिजे आरोपी आहे 2 त्यांचाही शोध चालू आहे। आणि कोतवाली पोलीस स्टेशन यांनी साधारणतः 7 ते 8 तासामध्ये सदरचा गुन्हा पण उघडकीस आणलेला आहे। त्याच्यामध्ये एक आरोपी आहे शोएब, ज्याने चाकू मारलेला आहे, त्याला अरेस्ट केलेले आहे। त्याच्यावरती यापूर्वीसुद्धा एक गुन्हा आहे शरीराविरुद्ध अपराधाचा। एक महिला 35 वर्षाची, तिला अरेस्ट केलेलं आहे आणि गाडीचा चालक जो आहे त्याला पण आपण अरेस्ट केलेला आहे। गुन्ह्यामध्ये आरोपी जो कार चालक होता अमित झाडे आणि ज्याने चाकू मारला त्याचं नाव अब्दुल शोएब, राहणार चिटणीसपुरा चौक या ठिकाणचा होता। त्यांना दोघांना आपण ताब्यात घेतलेले आणि एक महिला तिला ताब्यात घेतलेली आहे।